मित्रांनो, आज नागपूर भिवापूर हायवे रोडनी जात असताना मला रस्त्याच्या कडेने दिसले सुंदर फुलं. ती फुलं कशाची आहेत आता मी तुम्हाला दाखवते. तर मी गाडी थांबवली आणि रस्त्याच्या बाजूला जी फुलं दिसले आहेत ते आता तुम्हाला दाखवत आहे. तर ही फुलं आहेत कुड्याचे फुलं आणि याची भाजी बनवतात. दिसायला अतिशय सुंदर पांढरी शुभ्र अशी फुलं आहेत. तर आता मी तोडत आहे आणि काही मुली पण मला फुलं तोडू लागत आहेत. तर आता आम्ही हे फुलं तोडत आहोत आणि याची घरी नेऊन मी भाजी बनवणार आहे. पांढरी शुभ्र अशी फुलं आहेत आणि ही फुलं तोडत आहोत. खूप सारे झाडं आहेत इथे या रोडच्या बाजूला. तर ही फुलं आता आम्ही जमा करत आहोत पिशवीमध्ये. फुलांची भाजी या खूपच छान लागते आणि ही रानभाजी आहे. तर फक्त उन्हाळ्यामधल्या मार्च, एप्रिल, मे या 3च महिन्यामध्ये ही फुलं मिळतात आपल्याला. बाकी सीझनमध्ये फुलं मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला ही फुलं मिळाली तर नक्की याची भाजी एकदा तुम्ही टेस्ट करून बघा. तर ही फुलं घरी आणल्यानंतर याला आपण स्वच्छ करणार आहोत. याच्यामधला जो झुपक्याचा भाग आहे, देठं आहेत, काडी कचरा आहे, तो सर्व आपण क्लीन करणार आहोत. तर आता माझी मम्मी फुलं स्वच्छ करत आहे आणि याच्यामधला जो देठाचा वगैरे भाग आहे, झुपक्याचा भाग आहे, तो काढत आहे. तर हे फुलं स्वच्छ केल्यानंतर आम्ही याची भाजी बनवणार आहोत. कुडा वनस्पती जे आहे, जे झाड आहे, त्याचं महत्त्व आपल्या आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात सांगितलेलं आहे. कुड्याच्या फुलाच्या भाजीचं नियमित सेवन केल्यामुळे भूक वाढते. त्वचा विकारासाठी सुद्धा कुड्याची फुलं खूपच उपयुक्त आहे. पोटाचे विकार, अपचनाची समस्यासुद्धा या फुलांची भाजी खाल्ल्याने दूर होते. कुड्याच्या झाडाचे पानाचा, मुळाचा, फांद्यांचा सर्व उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. अशा या कुड्याच्या भागाचा उपयोग तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात केला आहे का? या फुलांची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तुमच्याकडे ही भाजी केली जाते का? तुम्ही खाल्ली आहे का? आणि ही भाजी तुमच्याकडे कशी करतात ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या भाजीची रेसिपी हवी असल्यास ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.